माझं नाव चित्रा, वय अवघ्या 32 वर्ष. आमचं गाव नाशिकच्या जवळच एका निसर्गरम्य परिसरात असलेलं. द्राक्षाच्या बागा, कात्याची शेती आणि मधूनच वाहणारा छोटासा ओढा. निसर्गाने गावाला भरभरून दिलं होतं, पण माझं आयुष्य तितकंच रखरखीत आणि कोरडं होतं. माझे पती यशवंतराव शेतीकडे त्याचं पूर्ण लक्ष, पण माझ्याकडे मुळीच नाही. लग्नाला 12 वर्षे झाली, पण प्रेमाचा एक ओलावाही या आयुष्याने अनुभवला नाही. ते बोलायला तसे वृक्ष होते. त्यांचं माझ्याकडे बघणं म्हणजे एखाद्या वस्तूकडे बघावं तसं होतं. मुलं-बाळ नव्हतं आणि देवाने बरं केलं असं मी म्हणायचे, कारण त्या मुलांचं आयुष्य या घरात काय झालं असतं याचे मी विचारही करू शकत नव्हते. एका दुपारी एप्रिल महिन्याचा कडक ऊन होता. मी अंगणातल्या पाराच्या झाडाखाली बसून मेथीची भाजी निवडत होते. अंगणातल्या झाडावर पाखरं किलबिलीत करत होते. वाऱ्यांची एकही झुळूक नव्हती. इतक्या दारात एक सावली उभी राहिली. मी वर पाहिलं. एक तरुण मुलगा, उन्हाने लालबुंद झालेला चेहरा, अंगात साधा झबा आणि विचार, पायात हवाई चप्पल, हातात एक जुनी पिशवी, डोळे मोठे आणि सरळ. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची हरवलेली नजर होती, जणू तो खूप भटकून इतर आला होता. मी विचारलं, काय पाहिजे रे तुला? तो हळूच पुढे आला आणि म्हणाला, बाई, माझं नाव श्रीकांत, मला शेतकाम हवं होतं. गावाच्या बापू काकांनी सांगितलं की इथं काम मिळेल, म्हणून मी कोपरगावाच्या बाजूला आहे. आईबाप दोघांनी नाहीत. मामाकडे होतो, पण तिथं नाही जमलं. खूप दिवस भटकत होतो. त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनाला चटका लागला. एकटा असणं म्हणजे काय हे मला चांगलंच माहीत होतं. मी त्याला आत बोलावलं. तो संकोचानं पुढवीत आला आणि एका कोपऱ्यात उभा राहिला. मी त्याला बसायला सांगितलं. मी आत जाऊन चहाचं भांडं ठेवलं. चहा करताना मला जाणवलं की तो माझ्याकडे बघतो आहे. मी वळून बघितलं तर त्याने पटकन नजर खाली घातली. माझ्या मनात एक हलकीशी हुरहुर उडली, पण मी स्वतःला समजावलं की हा तर अगदी पोरा आहे. वय 20-22 असेल. याला कामावर ठेवायचं बास. दुसऱ्या दिवसापासून श्रीकांत शेतात कामाला लागला. तो काम खूप मेहनतीने करायचा. सकाळी लवकर यायचा, रात्री उशिरापर्यंत शेतातच राहायचा. मी रोज दुपारी त्याच्यासाठी भाकरी, चहा, कधी भाजी भात घेऊन जायचे. तो मला येताना बघितलं की लगेच हसायचा. त्याचं हसणं इतकं निरागस होतं की माझं मन प्रसन्न व्हायचं. मी त्याच्याजवळ बसून गप्पा मारायचे. त्याला गावाबद्दल, शेतीबद्दल खूप काही जाणून घ्यायची इच्छा अशी. तो माझं बोलणं अगदी एकाग्रतेने ऐकायचं. माझ्याकडे बघताना त्याच्या डोळ्यात एक चमक यायची आणि ती चमक मला हळूच खुणावून जायची. पहिला प्रसंग मला आठवतो. एक दिवस मी शेतात गेले तर तो कांद्याची रोप लावत होता. खूप उन्हाळा होता. त्याच्या कपाळावर घामाचे मोठे मोठे थेंब जमा झाले होते. मी जवळ गेल्याने पदराच्या काठाने त्याच्या कपाळावर घाम पुसला. तो एकदम स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भावना उमटली. माझा हात त्याच्या कपाळावरून सरकताना माझी बोट थरथरली. मी पटकन हात मागे घेतला आणि चहाचा कप पुढे केला. तो चहा घेत म्हणाला. त्याचा हात स्पर्शाने माझ्या पोटात एक अनामी खुरूर उठली. मी लगेच विषय बदलला. पण मन मात्र तिथेच रेंगाळत होते. दुसरा प्रसंग. बाजारातला मी आठवड्याचा भाजीपाला आणि किराणा घ्यायला गेले होते. पिशव्या खूप जाड झाल्या होत्या. रिक्षावाल्याने मुख्य रस्त्यापर्यंत आणलं. तिथून मला पायदळ जायचं होतं. मी पिशव्या उचलण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात श्रीकांत तिथे आला. मला म्हणाला, बाई, तुम्ही कशाला एवढं झोप घेताय? मला द्या, मी घेऊन येतो. आणि त्याने माझ्या हातातली पिशवी घेतली. त्याची बोट माझ्या बोटावरून सरकली. माझ्या हाताच्या नशात चमक झाली. मी काही बोलले नाही. ते पुढे चालू लागला. मी त्याच्या मागे चालत होते. त्याची रुंद पाठ, घामाने भिजलेला डब्बा, उन्हात चालताना त्याची लयबद्ध चाल. मी त्याला बघत राहिले. माझं मन पाळतच होते. हा मुलगा माझ्यासाठी इतकं करतोय, याला माझी काळजी आहे. यशवंतरावांनी कधी अशी काळजी घेतली नव्हती. आम्ही घरी पोचलो. मी त्याला चहा करून दिला. तो पडवीत बसला. मी आत जाऊन पिशव्या आवरल्या. मग मीही येऊन त्याच्याजवळ बसले. मी विचारलं, श्रीकांत, तुला एकटं वाटत नाही का रे? तो क्षणभर गप्प राहिला. मग म्हणाला, वाटतं की बाई, पण तुम्ही असताना त्या एकटं वाटत नाही. हे वाक्य ऐकून माझ्या छातीत धडधड सुरू झाली. मी काही बोलू शकले नाही. तोही गप्प बसला. त्या शांततेत आमच्या नजरा एकमेकात अडकल्या. माझ्या मनात विचारांचं माहोल घर पाजलं. हा मुलगा माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. माझं लग्न झालं आहे, पण तरी माझं असं का वाटतंय? ही ओढ चुकीची आहे की बरोबर? माझं मन या प्रश्नाचे उत्तर शोधत होतं.
पण सापडत नव्हती. पुढच्या आठवड्यात गावात पोळ्यांचा सण आला. बैलांना सजवायचं, पूजा करायची, पुरणपोळी करायची. यशवंतराव बाहेरगावी गेले होते. मी एकटीने तयारी केली. संध्याकाळी पूजा झाल्यावर मी त्याला बोलावलं. श्रीकांत, आज पुरणपोळी करून घरीच जेवायला ये. तो आला. मी त्याच्यासाठी ताट वाढला. आम्ही दोघे एकत्र जेवत होतो. जेवताना त्याचं बोट माझ्या पोटाला लागलं. मी हात मागे घेतला नाही. क्षणभर आमची बोट एकमेकांना स्पर्शत राहिली. मग मी हळूच हात मागे घेतला. जेवण संपल्यावर तो बाहेर पडवीत बसला. मी स्वयंपाकघरात भांडी घासत होते, पण माझं मन बाहेरच्या पडवीत होते. मला त्याच्याजवळ जावंसं वाटत होते. रात्रीची वेळ झाली. मी झोपायला गेले, पण झोप येत नव्हती. खिडकीतून चंद्राचं चांदणं आत येत होतं. माझं मन सारखं श्रीकांतकडे धावत होतं. तो शेतात खोलीत एकटाच असेल. त्याच्याशी झोप आली नसेल का? मी उठले. पायात चप्पल नव्हते. हळूच पाय उचलला. अंगण ओलांडत शेताच्या दिशेने चालू लागले. गवत ओलं होतं. रात्रीच थंड हवा होती. शेतातल्या खोलीत दिवा लागलेला दिसत होता. मी हळूच त्या खोलीत दारापाशी गेले. आत बघितलं तर श्रीकांत बसला होता. हातात एक जुनं पुस्तक होतं. मला बघितल्यावर तो चमकला आणि उठून उभा राहिला. बाई, तुम्ही एवढ्या रात्री एकटीच? काय झालं का? झोप येत नव्हती म्हणून इकडे आले. तू पण जागाच आहेस? तो बाहेर आला. आम्ही शेतात बांधावर जाऊन बसलो. चंद्राच्या प्रकाशात सगळं न्हावून गेलं होतं. दुरून ओढ्याच्या पाण्याची खळखळ ऐकू येत होती. बरीच वेळ आम्ही गप्पा बसलो. मग तो म्हणाला, बाई, तुम्हाला एक सांगू का? मी तुमच्याकडे बघतोय. माझं मन शांत होतं. मी खूप भटकलो. आयुष्यात कोणीच नव्हतं माझं, पण तुमच्यामुळे मला इथं खरं वाटतं. तुमचा सहवास मला जगावं शिकवतो. माझे डोळे भरून आले. मी त्याचा हात हातात घेतला. श्रीकांत, मलाही तुझ्या सहवास बरं वाटतं. तू आल्यापासून माझं एकटेपणा कमी झालं. पण आपलं नातं तसं नाही. माझं लग्न झालं आहे. मी तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे. हे बरोबर आहे का? मला ठाऊक नाही. बाई, काय करता बाई? मन लागलं ना. तुम्ही मला समजता, मी तुम्हाला समजतो. बाकी काय हवं? त्याने माझा हात घट्ट पकडला. मी हात सोडायला नाही. त्याचा स्पर्श इतक्या कोमल होता की माझ्या अवसान गळून जात होतं. माझं शरीर शहारलं. आम्ही एकमेकांनी बघत राहिलो. त्याने हळूच माझा गालाला हात लावला. त्यांची ओठ माझ्या गालावर सरकली. माझा श्वास जड झाला. मी डोळे मिटले. त्याचा श्वास माझ्या कपाळावर पडत होता. तो जवळ येत होता. मला जाणवत होते. माझं मन ओरडत होतं, आता काहीतरी होईल. आणि तेवढ्याच शेतात पलीकडून एक मोठा आवाज आला. कोण आहे तिथं? वेळ सुटलाय का रे? आम्ही दोघे एकमेकापासून दूर झालो. मी उठून पाहिलं तर शेजारचे सखाराम काका हातात कंदील घेऊन येत होते. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. मी पटकन साडी सावरली आणि त्यांना हाक मारली. काका, मी आहे. बैल नाही सुटला. मीच आले होते पाहायला. ते जवळ आले. मला पाहून त्यांना जरा आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अगे चित्राबाई, एवढ्या रात्री इथं एकटीच? बरं झाले श्रीकांत इथेच होता. पण तुम्ही बसून ज्या रात्रीची वेळ आहे. ते गेल्यावर मी श्रीकांतकडे बघितलं. तो खाली मान घालून उभा होता. तेव्हा त्याने आमचा तो जादूचा क्षण बंगला होता. मी काही न बोलता घराकडे परत आले. रात्रभर मला झोप आली नाही. माझ्या मनात दोन विचारांचं युद्ध सुरू झालं. एक मन म्हणत होता की हे चुकीचं आहे. तू एका लहान मुलाला आयुष्य बिघडत होतेच. तर दुसरं मन म्हणत होतं, हे खरं आहे. तुला आयुष्यात पहिल्यात कोणीतरी समजून घेतलं आहे. ही भावना खोटी नाही. सकाळ होताच मी उठून देवापुढे दिवा लावला आणि हात जोडून उभी राहिली. देवाला प्रश्न विचारला, देवा, मला काय करावं आहे सांग. पण देवाने उत्तर दिलं नाही. दुसऱ्याच दिवसापासून आमच्यात एक अदृश्य पडदा आला. आम्ही भेटायचो, बोलायचो, पण नजरेत ती आग विझली नव्हती. ती फक्त राखेखाली धगधगत होती. श्रीकांतच्या डोळ्यात प्रश्न होता. आता पुढे काय? माझ्याही मनात तोच प्रश्न होता. पण उत्तर कोणाकडेच नव्हतं. काही दिवसांनी यशवंतराव घरी परतले. त्याचे ऐन म्हणजे नेहमीप्रमाणेच वादळ. त्याने एका क्षणी दारूची बाटली गमावली आणि पुन्हा सुरू केलं. माझ्यावर ओरडायला लागले, काय करतेस दिवसभर? शेताकडे लक्ष नाही, घराकडे लक्ष नाही. तो शेतगडी कोण लावला आहेस? त्याच्याशी जास्त बोलू नकोस. मला समजलं तर तुझी आणि त्याची दोघांची खैर नाही. मी गप्प राहिले. माझ्या मनात भीतीची वादळ सुरू झालं. मी श्रीकांतशी बोलणं कमी केलं. तो मला बघायचा, पण मी नजर चुकायचे. त्याच्या डोळ्यात वेदना दिसायच्या, पण मी असह्य होते. एक दिवस यशवंतराव बाहेर गेले. मी स्वयंपाकघरात जेवण करत होते. श्रीकांत अचानक दारात आला. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. त्याचा चेहरा उतरला होता. तो म्हणाला, बाई, मी का तुझ्याशी बोलू शकत नाही? तुम्ही मला दूर का करताय? मी काय चुकलो? सांगा ना, मी दुरुस्त करतो. माझं मन भरून आलं. मी त्याच्याकडे बघितलं. त्या डोळ्यातलं हरलेलं बालपण पुन्हा दिसू लागलं. मी म्हटलं, श्रीकांत, तू काही चुकलं नाहीस, पण इथं राहून तुझं नुकसान होईल. तुला दिसत नाही का माझा नवरा संशय आला तर तो तुला मारेल. मला मारतोच आहे, तुलाही मारेल. तू माझ्यापेक्षा लहान आहेस. तुझं आयुष्य पुढे आहे. तू इथून निघून जा, स्वतःचं आयुष्य घडव.
पण तुम्ही एकटी अशी राहाल तर तुम्हाला मारतो. तुम्ही काहीच बोलत नाही. मला हे सहन होत नाही. मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. त्याच्या डोळ्यात पाणी धरत मलाही एक कसंविसं झालं. मी त्याच्याजवळ गेले, त्यांच्या डोळ्यावर हात फिरवलं. बाळा, माझी काळजी करू नकोस. मी याची सवय करून घेतली आहे. तू स्वतःला आयुष्य घडव, शिकव, नोकरी मिळव. माझ्याबद्दल विसरून जा, हे बरं नाही दोघांसाठी. तो माझ्याकडे बघत राहिला. मग त्याने माझे पाय धरले. माझे पायावर त्यांचे अश्रू पडले. माझे काळीज फाटलं. मी त्याला उठवलं. जा आता, यशवंतराव येतील. आता तुला तर पाहिलं तर तो तुला सोडणार नाही. तो काही न बोलता उठला. मागे न बघता निघून गेला. मी तिथेच उभी राहिले. माझे अश्रू अनावर झाले. रात्री मी झोपायला गेले तेव्हा माझं आयुष्य एक लाकडी फुलपाखरू ठेवलं. श्रीकांतने ते माझ्याशी सोडलं होतं आणि एक चिठ्ठी होती. ती उघडून वाचले तर लिहिलं होतं, बाई, मी निघून जातो. तुमचं ऋण फेडता येणार नाही. तुमच्यामुळे मला जायची इच्छा झाली, जगायची इच्छा झाली. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी कुठेही राहिलो तरी तुम्हाला विसरणार नाही. तुमचं प्रेम माझ्याबरोबर कायम राहील. मी ती चिठ्ठी छातीशी धरली आणि रडत राहिले. रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शेतावर गेले तर खोली रिकामी होती. श्रीकांत निघून गेला होता. त्या रिकाम्या खोलीत उभं राहून मी खूप वेळ रडले. माझं मन पूर्णपणे मोकळं झालं. बघा मित्रांनो, त्या घटनेला आता 4 वर्षे झाली. यशवंतराव तसेच आहेत. दारू, भांडण, वृक्षपण, पण मी मात्र बदलले. श्रीकांत गेल्याने माझ्या आयुष्यातली पोकळी पुन्हा भरून आली नाही. पण मनात एक समाधान आहे. त्याला मी चांगलं आयुष्य जगायलाच सांगितलं आणि तो गेला. तो कुठेही असेल तरी नोकरी करत असेल, सुखी असेल. माझ्याकडे त्याची आठवण आहे. ते लाकडी फुलपाखरू आणि तो चिठ्ठी. रोज रात्री ती उशीशी ठेवून मी झोपते. त्या आठवणीचं माझं जगणं सुरू आहे. काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, पण त्याच्या आठवणी आपल्याला जगायला बळ देतात. प्रेम म्हणजे नेमकं काय, मला श्रीकांतने शिकवलं. ते प्रेम मिळालं नाही, पण अनुभव आणि आला आणि ते पुरेसं आहे माझ्याशी.